वक्त को जाया न करते हुए, काफी देर हो चुकी है। 5 ओवर का मैच। दो बैट्समैन नीलेश पागी अच्छे गौते पारी की शुरुआत करने के लिए। रोशन जी शेलार बिल्कुल चर्चा होती हुई, क्योंकि ये बड़ा मैच है। जिस तरह से अनुभव है, युवा क्रिकेटर बैटिंग करते हुए नजर आएंगे और अनुभव अनुभव से भरी हुई टीम श्री साई कसारा। चलो 5 ओवर का मैच। संतोष राउत गेंदबाजी स्ट्राइक पर, स्ट्राइकर इन पर नीलेश पागी, नॉन स्ट्राइकर इन पर अजय गौते। लेट्स प्ले। अंपायर का ग्रीन सिग्नल और मैच को यहां पर स्टार्ट किया जा रहा है। हॅलो, आदरणीय निलेशजी निश्चिते साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। मी कसारा प्रीमियर लीग 2025च्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। विनंती असेल निलेशजी निश्चिते साहेब, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। वेरी मोर वेलकम सर, थैंक यू सो मच। चलो मैच को स्टार्ट करना है। गेंदबाजी ट्रैक पर संतोष राउत और उनका सामना करेंगे दायत के बैट्समैन नीलेश पागी। इस मैच की इस इनिंग की पहली गेंद, द लेजेंड कसारा, द फेस ऑफ कसारा, संतोष राउत। पहली गेंद थोड़ी धीमी गति में परिवर्तन, बल्लेबाज बैट्समैन आउट। बड़ा विकेट, नीलेश पागी इज बैक टू द डगआउट। सामने बड़े बड़े बैट्समैन ढार हो जाते हैं। पहली गेंद पर सफलता मिली। ये है संतोष राउत का कमबैक। फुली चार्ज हो चुकी है टीम। पहली गेंद पर सफलता मिली, बड़ा विकेट। नीलेश पागी जैसा बैट्समैन डगआउट के रास्ते जाता हुआ। लेफ्ट हैंडेड बैट्समैन कल्पेश। बैटिंग यूनिट काफी अच्छा है मोरिया स्पोर्ट्स सामने का, जहां पर बल्लेबाजी में गहराई है। गणेश धावर सर को भी आना बाकी है, सूरज भी है। चलो टाइम सेट किया गया है, टाइम सेट किया गया है। अब तक आपने सिर्फ एक गेंद के लिए 2 मिनट लिए, 2 मिनट लिए है संतोष राउत। विनंती असेल सर्व संघाच्या खेळाडूंना, आपल्याला आज फायनल देखील खेळवायचे आहे, नॉकआउटच्या मॅचेस खेळवायच्या आहेत, तसेच बक्षीस वितरणचा कार्यक्रम देखील करायचा आहे। तर विनंती असेल आपण घाई करायची आहे। श्री साई संघ आपण देखील जरा घाई करायची आहे। लेफ्ट हैंडेड बैट्समैन कल्पेश। ओहो क्या गेंदबाजी, आउट ऑफ फील्ड। अंपायर सहमत नहीं है। क्या जल्लोश, पूरी टीम पूरी तरह से फुल चार्ज है। 2 गेंदे डॉट। पहला ओवर मैडेटी पावर प्ले का। चलो स्ट्राइकर इन पर कल्पेश। थोड़ी धीमी गेंद थी, मौका बना था, काफी मुश्किल थी ये कैच और कैप में गेंद ट्रेवल होती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। मिलेंगे इस गेंद पर 4 रन। इस विभाग की 8 टीमें, बेस्ट टीमें एक दूसरे के खिलाफ लड़ती हुई। इस बीच क्या टाइमिंग है, गेंद मैदान से बाहर, आउट ऑफ द बार, हाई एंड हैंडसम, बिग सिक्सर, 6 रन।
पार किया है। पहली 2 गेंदें डॉट थी, विकेट भी आया था, पर अब कल्पेश को जिस काम के लिए भेजा है आक्रमण करते हुए 10 रन बने हैं, 4 गेंदें हो चुकी है। इस बीच ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास था, अंपायर सहमत नहीं, काफी बाहर निकलती हुई ये गेंद वाइट। एक एक्स्ट्रा रन, 11 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का संतोष राउत गेंदबाजी ट्रैक पर। अंतिम 2 गेंदें शेष। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन कल्पेश। ओहो, इस बीच ऑन साइड में खेल दिया। वहां कोई डीप में एक फील्डर है, एक्स्ट्रा कवर में 2 रन की कॉलिंग थी और यहां से दोनों बैट्समैन ने 2 रन बटोरे हैं। रनों की संख्या तेजी से पहुंची है 13 रन, 13 ऑन द बोर्ड। 1 विकेट के नुकसान पर अंतिम गेंद शेष। संतोष राउत 1 विकेट अर्जित की है। पहली गेंद पर सफलता मिली थी नीलेश पागी की, पर कल्पेश अच्छे लय में, अच्छे फ्लो में। इस बीच इनफील्ड के ऊपर से ये गेंद ट्रैवल होती हुई बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर मिलेंगे। इस गेंद पर 4 रन। पहली ओवर की समाप्ति, रन बने हैं 17। 1 विकेट के नुकसान पर मौर्या स्पोर्ट्स धामनी। की समाप्ति हुई संतोष राउत की ओवर में बने 17 रन। पहली गेंद पर विकेट प्राप्त हुई थी, पर 5 गेंदों पर जिस तरह से आक्रमण किया है कल्पेश ने, काबिले तारीफ। अब वाटलं होतं श्रेप सर, पहिल्या चेंडूवरती विकेट आलेली होती निलेश पागीची, तिथे वाटलं होतं की कमीत कमी धावा येऊ शकतात या ओव्हर मध्ये, परंतु विकेटचं काही असर तितक्यासा दिसलेला नाही त्या पहिल्या ओव्हर मध्ये। लेफ्ट हँडर बॅट्समनला अगदी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं, कल्पेश पागीला प्रमोट केलं इनाट नंबर 3 वरती, आणि काय बॅटिंग त्याने केलेली आहे या मॅच मध्ये। महत्त्वाच्या मॅच मध्ये मात्र लाजवाब कामगिरी राहिली। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, धावा झाला टोटल आता 17 वरती 1 खतरा आपल्याला धामणी सिंगावरती पाहायला भेटतोय, म्हणजे 1 विकेट गेलेली आहे। अनिकेत पंडित हा गोलंदाज आपल्याला यावेळेस पाहायला भेटेल सेकंड ओव्हर मध्ये। पीटीचं दुसरं षटक, तिथे डीप मध्ये 3 फिल्डर आपल्याला पाहायला भेटतील। आता पाहूयात 17 धावा झाल्यात आणि 1 विकेट आतापर्यंत आलेली आहे। डीप मध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी 3 फिल्डर, चला जास्तचा वेळ होतोय लक्षात घ्या। मोर्या स्पोर्ट्स धामणी संघाच्या विपक्षामध्ये श्री साई कसारा संघ, या 2 संघादरम्यानची ही लढाई आपल्याला पाहायला भेटते। एक मोठा सामना सध्या तरी आपल्याला अनुभवायला भेटतोय आणि ही मोठी लढत आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटत आहे। रमेशजी मुसळे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे। अगदी आपण पाहता आहोत एक कसाऱ्या गावचा एक बुलंद आवाज, भरपूर मॅच मध्ये आम्हाला त्यांनी साथ दिलेली होती, परंतु आज आपण पाहता आहोत आज आलेले आहेत या स्पर्धेच्या अंतर्गत, त्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। आणि यावेळेस पहा काय फटका होता, अगदी पॉइंटला अगदी चिरून फाडून हा चेंडू साला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, चौकार। सागर जाधव साहेबांकडनं कॅश प्राइज आलेला आहे। अनिकेत पंडित यांना जर विकेट मिळवला तर प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे। 21 धावा झाला आणि 1 विकेट गेलेली आहे। अगदी गतीचा वापर केला, ज्या गतीने चेंडू टाकलेला होता त्याच गतीने चेंडूला पाठवलं, फक्त दिशा दिली गेली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय। पॉइंटला हा ठोकला, यावेळेस मात्र चौकार। चौकाराच्या मदतीने 21 झालात, 1 विकेट गेलेली आहे। 1.1 चा खेळ समाप्त झालाय। बॉलची मागणी अगदी होते कारण चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे। मॅच बॉल साठी थोडेसे वेट करत होते, पाहूयात पुन्हा मॅच ऑन होईल।
अनिकेत पंडित पुन्हा एकदा दुसरा चेंडू या ओव्हरचा घेऊन समोर आहे अजय. अजयच्या बॅटची कडा आणि बॉल आपण पाहत आहोत फर्स्ट स्लीपर मध्ये आहे. बॉल अडवला गेला हे सगळ्यात महत्वाचं, कारण आउटफील्ड भरपूर फास्ट तिकडे आहे. जेव्हा जेव्हा बीट करून बॉल चाललेला आहे तेव्हा तेव्हा बाउंड्री आपण तिकडे पाहिलेली आहे, त्यामुळे हा चेंडू अडवणं महत्वाचा होता. आलेले एक सिंगलच्या मदतीने धावा झालेला आहे. टोटल 22. आतापर्यंत आपण पाहिलं असेल मोरिया स्पोर्ट्स धामणी संघानं भरपूर मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंगच केलेली आहे आणि प्रत्येक मॅच मध्ये भरपूर धावा देखील ते काढतायत आणि या मॅच मध्ये देखील तशीच संधी त्यांना मिळाली आहे आणि तशाच पद्धतीने सुरुवात शांत होती, परंतु आता चांगल्याच स्थितीमध्ये आपल्याला मोरिया स्पोर्ट्स धामणी संघ पाहायला भेटतोय. जी बिल्कुल, अजय गौते का जो फॉर्म चल रहा है, अब ये मैच में जिम्मेदारी और भी बड़ी है. पिछला जो मैच था इंशा स्पोर्ट शिरोल के खिलाफ में, वहां पर अर्धशतक जड़ा था. इस मैच में जिम्मेदारी बड़ी है. इस बीच सीधे बल्ले से खेला था, गैप में है ये गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. मिलेंगी इस गेंद पर 4 रन. अगदी समोर बॅटनं सीधी बॅट, नो बकवास. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ रेषेमध्ये हा फटका. अगदी आपण पाहत आहोत कल्पेश पागीच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. कल्पेश पोहोचला 20 वरती धावा, 26 धावा. टोटल धाव फलक 26. अनिकेतनं जर विकेट घेतला तर 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. फुल टॉस होता, ऑनसाइडला वळवला गेला. फिल्डर नाहीत खाली क्षेत्रामधनं. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. धावा काढतायत. अगदी आपण पाहत आहोत महत्वाच्या मोक्यावरतीच पाठवलंय कल्पेश पागीला आणि लाजवाब कामगिरी होते. 24 धाव संख्येवरती खेळतो आणि धावा झाला टोटल 30. निलेशची काही कमीपणा महसूसच करू दिलेली नाहीत या मॅच मध्ये. शॉट ऑफ लेन, शॉट ऑफ पूल, बॉल झाला यावेळेस गोल. मिड विकेट मध्ये ठोकलाय यावेळेस कल्पेश पागीने षटकार. स्कूटी ती रस्त्यावरती उभी आहे. सचिन वाघ कृपया गाडी साईडला लावायची आहे. सचिन वाघ पहा, प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे, परंतु आता शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. धावा खर्च करतायत. 19 धावा या ओव्हर मध्ये आला. टोटल धाव फलक 36. अगदी फुल लेनचा चेंडू अगदी आपण पाहतात खोदून काढला होता. स्ट्राईक आता हवी आहे अजय गवतेला, त्याचमुळे तो थांबलाय. शेवटच्या बॉल वरती धाव आलेली नाही आणि इथून जे कॅश प्राइज होतं ते पुन्हा आपण साहेबांना वितरित करता आहोत. अगदी 2 ओव्हर झाले आणि धावा झाल्या टोटल 36. मैट्रिटी पावर प्ले के 2 ओवर की हुई समाप्ति. रन बने हैं 36. क्या बैटिंग की है कल्पेश ने, लाजवाब. 9 गेंदों का सामना किया, 30 रन बैटिंग. बड़े मैच के खिलाड़ी, महत्वपूर्ण पारी खेलते हुए अपने टीम के लिए. अजय गौते ने अब तक सिर्फ 2 गेंदें खेली है, उसमें बना है 5 रन. पहली गेंद पर सफलता मिली थी संतोष राउत को और क्या पारी खेली है. पिछला ओवर अनिकेत पंडित का, कुल बने 19 रन, उन्हें कोई सफलता नहीं मिली और 2 ओवर के बाद टीम का स्कोर 36 रन, 36 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चलो स्पीड अप करना है, समय में कोऑपरेट करना है. तीसरे ओवर की शुरुआत सागर गेंदबाजी ट्रैक पर. ओवर नंबर 3 की शुरुआत करेंगे. स्ट्राइकर इन पर बैट्समैन अजय गौते. ये बहुत अच्छा बैटल रहेगा. अब जाकर स्ट्राइक मिली है अजय गौते को. समोर फटका यावेळेस आपण पाहत आहोत. लॉंग ऑन ला फिल्डर डीप मध्ये आहे. ऋतिककडनं चांगली फिल्डिंग. बॉल फेकी होते. बॉल फेकी झाल्यानंतर फक्त मिळते सिंगल. अजय गवतेच्या खात्यामध्ये ही सिंगल. या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर जणू काही मित्र म्हणून यावेळेस श्री साई कसारा संघ अभ्यास करून आला असेल अजय गवतेवरती, परंतु पेपर आलाय कल्पेश पागीचा. अगदी त्याच्या बॅट मध्ये चांगला धावा आला आणि अजय थोडासा शांत दिसलाय. तो खेळतोय 30 वरती. धावा झाल्या 37. 37 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. 2 ओव्हर झाल्यानंतर तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती. गोलंदाज आपण पाहत आहोत
सागर भागडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. आणि दरम्यान मॅच आपण पाहतात मोरिया स्पोर्ट्स धामणी संघाच्या विपक्षामध्ये श्री साई कसारा संघ. यावेळेस तेच तर बाउन्सर करायचा होता, अगदी लाईन पाहावी लागली. आउटसाइड दिले एक्स्ट्रम. यस इट इज वाईट बॉल. एक्साची धाव आली आणि धावा झाल्यात आता टोटल 38 धावा. 38 रन बने हैं, 38 ऑन द बोर्ड. एक विकेट के नुकसान पर तीसरा ओवर. सागर भागड़े गेंदबाजी ट्रैक पर है. ये गेंद पिछली गेंद पर काफी उछाल मिला था, उछाल के चलते इस बीच ऑन साइड में खेल दिया. बल्ले पर गेंद सही से आई नहीं है. मिड विकेट में डीप में एक फील्डर तैनात थे. सिंगल प्राप्त हुई, सिंगल से संतुष्ट है क्योंकि दोनों ही बैट्समैन अब आक्रमण करना चाहते हैं. जिस तरह से कल्पेश ने अपने पारी की शुरुआत की थी, पूरी तरह से डगआउट से सेट होकर आए थे. 39 रन बने हैं, 39. 2 गेंदें हो चुकी है. ओवर नंबर तीसरा जारी है. सागर भागड़े ओवर द विकेट से स्ट्राइकर इन पर अजय गौते. अब अजय गौते इनफील्ड के ऊपर से ये गेंद एक्स्ट्रा कवर में 1 बाउंस, मिलेंगे 4 रन. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गांना मी करतो की आपण ज्या रोडच्या बाजूला गाड्या लावलेल्या आहेत कृपया मध्ये लावायच्या आहेत. सर्वांनी वारंवार आपल्याला सूचना केली जाते. आणि तसेच ग्रामीण आदिवासी नॉकआउटच्या मॅचेस ज्या झाल्यात त्याचपूर्वी जाऊया आपण मैदानाकडे. काय फटका सजवलाय, येतोय दणदणीत करकडीत केपीएल षटकार. तसेच वावेघर संघाचा कर्णधार, तसेच एकता संघाचा कर्णधार, विनंती आहे आपण लॉट साठी यायचं आहे. त्याचपूर्वी जाऊया आपण अर्षद सरांकडे. यावेळेस देखील झेल उडाला होता, झेल सोडला आणि आता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. आलाय अजय गवतेच्या बॅटमधून. गेला चेंडूवरती षटकार, या चेंडूवरती चौकार. जी बिल्कुल, बड़े मैच में बड़ी गलतियां. क्या स्ट्रोक खेला है, पूरी तरह से बैठ गए थे. घुटने को फोल्ड किया था, मौका बना हुआ था, मिसफील्ड. बड़े मैच में बड़ी गलतियां. गेंद 4 रन मिले. रनों की संख्या 53 रन, 53. आखिरी गेंद, अंतिम गेंद शेष. अब तक 5 गेंदों पर 17 रन बने हैं. सागर भागड़े. प्रत्येक ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत शोएब साहेब चांगला धावा आहे. त्यात धावा रोखण्यासाठी तुम्हाला विकेट घ्यावे लागतील आणि जर हे विकेट जर राहिले तर कदाचित तुम्हाला 80+ धावा दिसतील. या म्हणायला देखील हरकत नाहीत, कारण त्या पद्धतीने बॅटिंग देखील झालेली आहे या मॅच मध्ये. यावेळेस हो फटका पहा, यावेळेस चांगला फटका आहे, परंतु फटका फसलाय आणि फिल्डरने झेल सोडलाय. पुन्हा जीवदान मिळालंय. अजय गवते सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देतात, सगळ्यात मोठा चुका या मैदानाच्या आतमध्ये यावेळेस केला जात आहेत. ज्ञानेश्वर जाधव कुठे असेल, आपण यायचं आहे. ज्ञानेश्वर जाधव. 55 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 3 ओव्हर झालेत. 3 ओव्हर 55 धावा. कसारा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय विजयजी भरसर साहेब, त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी केसीएच्या वतीने हार्दिक त्यांचं स्वागत करतो. तसेच तीन ओव्हर आणि आता 55 आणि आता चौथ्या ओव्हर मध्ये रोशन शेलार यांचा वापर या मॅच मध्ये केला जातोय. गोलंदाजी ट्रॅक वरती ते आहेत. अनुभव अगदी मी पणाला लावावा लागेल, कारण आता संघ संकटामध्ये दिसतोय. स्वतः एक मुख्य आयोजक म्हणून कामगिरी करतायत या स्पर्धेच्या अंतर्गत. 8व्या पर्वामध्ये मित्रांनो आपण आहोत आणि मेहनत अगदी त्यांची भरपूर आपल्याला पाहायला भेटते. पाहूयात आता मॅच साठी ते खेळतायत, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. समोर आहे कल्पेश पागे. पहिला चेंडू लोबो फुल टॉस इनसाइड आउट खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर आहेत. डीप मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल मिळू शकते. अजयला हवी होती स्ट्राईक, ती देखील मिळते. या सिंगलच्या मदतीने अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट गेला आहे मोरिया स्पोर्ट्स धामनी टीम. कहीं ना कहीं अब विकेटों को ढूंढना होगा. गेंदबाजी करते हुए गेंदबाज रोशन शेलार. पहली गेंद पर सिंगल बनी है. स्ट्राइकर इन पर अजय गौते. अजय गौते इस बीच ये गेंद आसमान में जा रही है सजनी गई साजन की घर 6 रन.
गुल केलंय, षटकार ठोकला आणि धावा झाल्यात 62. आता हा चेंडू चांगला होता, अगदी बुंदामध्ये टाकलेला हा चेंडू पुढे टाकला होता, परफेक्ट यॉर्कर होता. एक सिंगल काढण्याचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट झाली. पाहता पाहता चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कल्पेश मागे भरपूर फास्ट दिसला, नॉन स्ट्राइक एंडला पोहोचला आणि 2 धावा अजय गवतेच्या खात्यामध्ये येत आहेत. तो पोहोचला आता 30 वरती आणि धावा झाल्या टोटल 64. पहा काय पार्टनरशिप झालेली आहे. कल्पेश खेळतो 32 वरती आणि अजय खेळतो 30 वरती आणि धावा झाल्या टोटल 64 धावा. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट आल्यानंतर देखील चांगलं स्कोर कार्ड चालू ठेवलंय. इनसाइड आउट खेळून काढलाय, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर ठेवला गेलाय. पाहूयात, फिल्डिंग चांगली होणं गरजेचं आहे. बॉल फेकी होते, पुन्हा 2 धावा. लाजबाब कामगिरी आपल्याला पाहायला भेटते या मॅच मध्ये. विकेट अगदी ठेवले गेलेले आहेत आणि त्याचमुळे आपण पाहतात कोणताही दबाव दिसत नाहीत फलंदाजांवरती. अगदी सहजरित्या मोठे मोठे फटके खेळतायत. ऑन साइडला यावेळेस टार्गेट करायचं होतं, मिड विकेट मध्ये फिल्डर डीप मध्ये ठेवला गेला. यावेळेस मिळू शकते फक्त सिंगल. रोशन शेलार यांच्याकडनं चांगलं कमबॅक होतं, ओव्हरथ्रो झाला होता परंतु बॅकअप आहे. त्याचमुळे आपण पाहत आहोत धाव फक्त काढली गेलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात. धाव फलकावरती 67 67 धावा. शेवटचा चेंडू या ओव्हरचा आता शिल्लक. या ओव्हर मध्ये फक्त 12 धावा आल्यात. षटकार आल्यानंतर देखील चांगलं कमबॅक केलंय. अगदी बाउन्सरचा वापर यावेळेस आपण पाहत आहोत. हा चेंडू मात्र भरपूर चांगला राहिलाय. ते स्तरार बाउन्सर तिकट मारा झाला आणि इथून आपण पाहत आहोत यस फिल्डिंग करणाऱ्या टीमनं सॉरी बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. त्याचपूर्वी आपण जाऊया लॉर्ड्स कडे. विनंती असेल कॅमेरामॅन यायचं आहे. ग्रामीण मॅची होते आपल्या, त्यामध्ये लॉर्ड्स पाडण्यात येतोय, रिव्ह्यू घेतोय. त्याचपूर्वी जाऊया आपण लॉर्ड्स कडे. मी वावेघर संघाचा कर्णधार तसेच बरोबर कर्णधार आणि एकता संघाचा कर्णधार तिघांना विनंती करतो यायचं आहे आपण. वन फॉर दी ओव्हर असं मात्र थर्ड अंपायर सांगतात. यस चांगला चेंडू आहे, कारण आपण पाहत आहोत मिडल स्टिक आणि लेग स्टिकच्या बरोबर मधून चेंडू चाललेला आहे. त्यामुळे मात्र पंचांनी इथून 1 फॉर दी ओव्हर हा चेंडू सांगितलेला आहे. म्हणजे चांगला चेंडू आहे आणि ओव्हरची समाप्ती होते. तिकट मारा पाहायला भेटला रोशन शेलार यांचा. चांगली गोलंदाजी झाली, कमबॅक छोटस केलं या ओव्हर मध्ये. विकेट मिळालेली नाहीत परंतु 12 धावा दिल्यात. आता काय यावेळेस आपण पाहूया, शेवटचा षटक शिल्लक राहिला आणि 67 झालेत. पाहूया टार्गेट कितीचं सेट होतोय. जी बिल्कुल, डेथ ओवर में गेंदबाजी के लिए संतोष राउत. पिछला ओवर रोशन जी शेलार साहब का बहुत अच्छा गुजरा. कहीं ना कहीं एक बड़ा हिट आने के बावजूद सिर्फ 12 रन दिए. पहले ओवर में संतोष राउत के 17 रन बने थे, एक विकेट अर्जित की थी पहली गेंद पर. इस बीच इनसाइड आउट, ये गेंद मैदान से बाहर, लॉन्ग ऑफ के ऊपर से बिग सिक्सर, 6 रन. अगदी क्रिकेटचा क्लास या चेंडूवरती दाखवलाय. षटकार मारलाय. पुन्हा समोर चेंडू होता, बॉलर बॅक ड्राईव्हचा फटका. यावेळेस प्रत्युत्तर चांगलं देत आहेत संतोष राऊत आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी चांगली होते. धावा झाल्या 73. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि अजय खेळतायत तब्बल 39 धावसंख्येवरती. यावेळेस नो लुक इथे पाहायला भेटतं आपल्याला. स्ट्रोक आणि चेंडू चाललाय घरंगळत, जमिनीला गादगुदल्या करत बॉडी लाईनच्या बाहेर. यावेळेस आला चौकार. फलक 77 धावा झालेल्या आहेत. अजय पोहोचला 43 वरती आणि चेंडू राहिलेत शिल्लक 3. समोर चेंडू होता, मिस टायमिंग आहे. विकेट मिळू शकेल का पाहूयात. चेंडू निर्धारित क्षेत्राकडे चाललाय, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि तत्पूर्वी 2 धावा मिळतायत. त्या 2 धाव संख्येच्या मदतीने आता 79 झालेत. 79 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक. एक मोठा फटका आला तर हाफ सेंचुरी पुन्हा पाहायला भेटेल अजय गवतेकडनं. आतापर्यंत त्याच्या या स्पर्धेमध्ये ऑलरेडी एक हाफ सेंचुरी त्याच्या नावावरती आहे. पाहूया दुसरी येईल का. समोर चेंडू होता, विकेट करायचं होतं, धाव घेण्याचा प्रयत्न नाही. परफेक्ट यॉर्कर होता, सन्मान देण्यास भाग पाडलं. राहिला आता शेवटचा बॉल. 79 झालेत. आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे और डोंगरीपाड़ा टीम की कैप्टन, चलो टॉस के लिए आना है.
अंतिम गेंद इस बीच ऑन साइड में खेल दिया, नो लुक शॉट, डीप में प्रोटेक्शन है, सिंगल प्राप्त हुई। दूसरे का प्रयास था और 2 रन यहां से कंप्लीट। 5 ओवर की समाप्ति हुई। अपने निर्धारित 5 ओवर में बनाए हैं 79 रन और 81 रन और 82 रनों का यहां से टार्गेट। शांतीबाई शेजवळ यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मी कसारा प्रीमियर लीग तसेच केसीएच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। त्यांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अगदी पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि मॅचची समरी आपल्या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला भेटते। अजय गवतेने 47 योगदान दिलं, कल्पेश पागीने 32 योगदान दिले, निलेश पागीने नाराज केलं, शून्यावरती तो आउट झाला। आणि गोलंदाजी जर पाहायला गेलं तर संतोष राऊत यांची गोलंदाजी चांगली पाहायला भेटली। 2 ओव्हरमध्ये त्यांनी 31 धावा खर्च केला, परंतु 1 विकेट त्यांच्या खात्यावरती होता आणि ती विकेट पहिल्या चेंडूवरती आलेली होती। त्याच्यानंतर रोशन शेलार यांची गोलंदाजी आपण पाहिली, 1 ओव्हरमध्ये 12 धावा त्यांना खर्च केल्यात। अनिकेत पंडित थोडासा महागडा ठरला, त्याने 19 धावा खर्च केल्यात। सागर बागडे देखील थोडासा महागडा ठरलाय, त्याने देखील 19 धावा खर्च केल्यात। आणि या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिलेला आहे। आता उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत। तत्पूर्वी पुढच्या मॅचचा टॉस होईल। एका बाजूला असेल डोंगरीपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे टीम। लवकरात लवकर दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित रहा, टॉस केला जाणार आहे। इमीडिएटली ये आखिरी ऑफिशियल कॉल है। दोनों टीमों के कैप्टन से मैं गुजारिश करूंगा आपने टॉस के लिए आना है। आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे टीम की कैप्टन रवि फर्डे, डोंगरीपाड़ा टीम की कैप्टन आपने भी जुड़ना है टॉस के लिए। आणि पहा एक सूचना महत्वाची ही अशी आहे की जे नॉकआउटचे मॅचेस होते त्या 3 संघामध्ये ड्रॉ देखील झालेले आहेत। 3 संघामध्ये आपण पाहायला गेलं तर चिठ्ठ्या उडवल्या होत्या, त्याच्यामध्ये बरोबर एक तास कसारा संघाला मात्र बाय मिळालेली आहे आणि ते आता डायरेक्ट नॉकआउटचा फायनल सामना खेळतील आणि त्याचमुळे नॉकआउट मध्ये सेमीफायनल पाहायला भेटेल। एका बाजूला प्राची स्पोर्ट्स वावेगर आणि दुसऱ्या बाजूला भरवज, या 2 संघादरम्यान नॉकआउटची सेमीफायनल असेल आणि फायनलला एकटा कसारा संघ पोहोचलाय नॉकआउट मध्ये आदिवासी गटामध्ये। आणि त्यानंतर हे जे सामने खेळवले जात आहेत सुपर 8 चा थरार आपण पाहत आहोत। हा 3रा सामना आहे नॉकआउटचा, सॉरी लीग फॉर्मॅटचा। आपण सुपर 8 चा 3रा मॅच पाहत आहोत, यानंतर 4था मॅच होईल तो सुपर 8 चा असेल। आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे टीम आपल्याला 5 मिनिटाचा अवधी दिला जातोय, लवकरात लवकर कॅप्टन पाठवा अन्यथा पेनल्टी दिली जाईल, हे लक्षात घ्या। थैंक यू सो मच सर। 82 रनों का टारगेट सेट किया गया है। जिस तरह से पहले गेंद पर सफलता मिली थी संतोष राउत को, ऐसा लगा था नीलेश पागी के जाने के बाद कि इतना स्कोर नहीं हो सकता है, पर अजय गौते ने जो पारी के लिए लाजवाब, काबिले तारीफ। 82 रनों का टारगेट, 2 बैट्समैन श्री साई कसारा। चलो जल्द से जल्द फील्ड को सजाया गया है लगभग। चलो आई गावदेवी स्पोर्ट्स लाए टीम के कैप्टन संदेश भोईर आ चुके हैं और डोंगरीपाड़ा टीम के कैप्टन बिल्कुल टॉस बॉक्स से मौजूद है। अविनाश, टॉस किया जाएगा। सुभाष जी करवर साहब, जिजाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य कसारा विभाग के सदस्य, धन्यवाद धन्यवाद। तसेच वेळात वेळ काढून आमचे मेजर महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे देवराम यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। त्यांचा केसीच्या वतीने हार्दिक 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 स्वागत ते आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तर चला आपण जाऊया यापुढे मॅचच्या टॉस कडे। एक असेल लाहे, दुसरी असेल डोंगरीपाडा, तसेच आमचे मान्यवर सुभाजी करवर साहेब हे नाणेफेकीचा कौल करताना छापा असा कॉल आलेला आहे। नक्कीच डोंगरीपाडा संघाचा कौल विजयी झालेला आहे। काय असेल आपण नाणेफेकीचा कौल विजय झाला। धन्यवाद मान्यवर। काय निर्णय असेल आपला? बॅटिंग बॅटिंग फर्स्ट। का निर्णय घ्यावासा वाटला तुम्हाला बॅटिंग फर्स्ट? आज आमच्याकडे फलंदाज भरपूर। आपला स्कोर किती बनवायची आपल्याला अपेक्षा असेल की इतका स्कोर केला तर
60-61. 60 ते 61. धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तसेच संदेश, काय वाटतं आपल्याला? आपण नाणेफेकीचा कौल कुठेतरी पराजित झालात, परंतु जर का विजय झाला असता तर काय निर्णय असता आपला? मी गोलंदाजी घेतली असती. गोलंदाजी म्हणजे नक्कीच मनासारखा निर्णय आलेला आहे. आपण देखील त्यापूर्वी आपण जाऊया मैदानाकडे. ओके, थैंक यू सो मच सर. चलो दूसरी इनिंग की शुरुआत हो चुकी है, जहां पर गेंदबाजी ट्रैक पर नीलेश पागी, स्ट्राइकर एंड पर बैट्समैन लेफ्ट हैंडेड बैट्समैन बिग हिटर संतोष राउत, नॉन स्ट्राइकर एंड पर सागर. पहली गेंद के लिए तैयार है, थोड़ा तैयार नहीं थे बैट्समैन. चला घाई करायची आपण. पंच, आपण ऑलरेडी 1.5 तास लेट झालेला आहे. विनंती असेल घाई करायची आहे. धामणी संघ तसेच श्रीसाई संघ दोघांना विनंती आहे की जरा घाई करायची आहे. आणखी आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. खूप असे मान्यवर देखील लाभणार आहे आजच्या दिवसामध्ये. त्याचपूर्वी जाऊया आपण आमच्या सरांकडे. पहली गेंद, इस बीच गेंद को खेल दिया. शॉर्ट पॉइंट पर एक फील्डर तैनात थे, सिंगल प्राप्त हुई. पहली गेंद और सिंगल. खाता खुलता हुआ संतोष राउत और श्री साई कसारा का. एक गेंद एक रन. कहीं ना कहीं दोनों बैट्समैन को आती सी शुरुआत देनी होगी अगर इस टारगेट को चेस करना है. 82 रनों का टारगेट जिस तरह से अजय गौते और कल्पेश ने बैटिंग की है, उसी तरह से बैटिंग करनी होगी. स्ट्राइकर इन पर सागर भागड़े. नीलेश पागी पर आक्रमण. ये गेंद एक्स्ट्रा कवर में ट्रैवल होती हुई सीमा रेखा के बाहर. सागर भागड़े के बैट से 4 रन. ऐसी बैटिंग होती है तो ये टारगेट को चेस किया जा सकता है. 2 गेंदे 5 रन बने हैं नीलेश पागी और द विकेट से सागर भागड़े के लिए. बिल्कुल सामने किया था, सीधे बल्ले से खेला है. गेंद कारपेट के जरिए आउटफील्ड तेज होने की वजह से गेंद जाएगी 4 रन के लिए. 3 गेंदे 9 रन बने हैं. बैक टू बैक 2 बाउंड्री सागर भागड़े के बैट से. अब समाधान सांडे बिल्कुल गेंदबाज से चर्चा करते हुए जिस तरह से 2 गेंदों पर 2 बड़े हिट आए हैं. रनों की संख्या 9 रन, बिना कोई नुकसान. बड़ा मैच है. जिस तरह से टारगेट सेट किया गया है 82 रनों का, उसी तरह से पीछा किया जा रहा है. पूरी तरह से प्रेशर रहेगा अब गेंदबाज पर. नीलेश पागी और द विकेट से सागर भागड़े के लिए. सागर भागड़े इस बीच ऑफ ड्राइव किया, सिंगल प्राप्त हुई. सिंगल से दोनों बैट्समैन संतुष्ट है, सुरक्षित है और 1 रन से स्कोरबोर्ड आगे की ओर बढ़ता हुआ 10 रन. 4 गेंदें हो चुकी है. मैडर्टी पावर प्ले का पहला ओवर चल रहा है. 10 रन बने हैं. स्ट्राइकर एंड पर लेफ्ट हैंडेड बैट्समैन संतोष राउत. संतोष राउत का फॉर्म इस मैच में बहुत जरूरी है. उनके बैट से रन आने जरूरी है. ऑन साइड में खेलना चाहते थे. लेग कटर, टप्पा गिरने के बाद बाहर की ओर निकली गेंद आई है डॉट. विकेट के पीछे बिल्कुल गणेश धावड़ सर. 5 गेंदें हो चुकी है, 10 रन बने हैं. अंतिम गेंद शेष. इस बीच इनफील्ड के ऊपर से खेल दिया, गैप में गेंद, 1 बाउंस एक्स्ट्रा कवर में, बाउंड्री लाइन से बाहर. क्रैकिंग स्ट्रोक 4. चौकार आणि 2 सिंगलच्या मदतीने पहिल्या ओव्हर मध्ये धावा झालेल्या आहेत. टोटल 14. बॅटिंग करतायत संतोष राउत आणि सागर भागड़े. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सर सलामत तो पगड़ी 50 बचेंगे तो और भी लढेंगे या युक्तीने आपण पाहत आहोत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजूनपर्यंत तर दोन राहिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं विकेट गेलेले नाहीत. जरूर आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने रिक्वायर रन रेटची गरज आहे. थोडेसे कमी धावा आहेत परंतु उर्वरित जर विकेट राहिले तर या धाव संख्येचा ओघ वाढू शकतोय.
या उद्देशाने ही फलंदाजी चांगली झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत निलेश पागीने खर्च केला 14 धावा. सेकंड ओव्हरमध्ये कल्पेश पागी हा खेळाडू या मॅच मध्ये चर्चेमध्ये राहिला आहे. बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी झाली. आता सागर बागडे हा खेळाडू आपल्याला स्ट्रायकर एंडला दिसतोय. अगदी महत्वाची भूमिका मात्र सध्या तरी पार पाडतायत दोन्ही फलंदाज. पाहुयात 82चं टार्गेट आहे. पहिला चेंडू बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न. गलीमधनं चेंडू थर्ड मानला चालला. फिल्डर मात्र धावतायत पळतायत. चेंडू मात्र चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट तेच तर फुल फरार. धावा मिळतील 4. येतो यावेळेस चौकार. चौकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये पाहायला भेटते. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण लाजबाब कामगिरी पाहिली. 82चा पाठलाग करतात आणि त्या उद्देशाने मी तर म्हणेन हा पाठलाग चांगला चालवला गेलाय. सागर बागडे बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 3 चौकार पाहायला भेटलेत. एक चौकार संतोषने देखील मारलेला आहे आणि त्याचमुळे बॅटिंग चांगली होते. शॉट प्लेन फटका फसलाय. फिल्डर हो संतोष नडगे वेट करत होते चेंडूचे. हा झेल पकडणं गरजेचा होता का हा प्रश्न असेल, परंतु अगदी आपण पाहता चेंडू फक्त अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. एक संधी निर्माण झालेली होती आणि हा पहा यावेळेस चेंडू अगदी निर्धारित क्षेत्रामध्ये तिथे फिल्डरच्या अगदी समोर पडलाय. तोंडाच्या समोर हा चेंडू थोडासा पडला आणि त्याचमुळे झेल पकडण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता. सागर बागडेला मिळालं योगदान असं म्हणायला हरकत नाही. धावा झाला टोटल 19 आणि उर्वरित समीकरण 22 बॉल मध्ये करायचे आहेत. 63 धावा. 22 बॉल आणि 63. स्ट्राइकर इन पर बैट्समैन संतोष राउत सामना करेंगे कल्पेश. अब तक 2 गेंदों पर 5 रन बने हैं कल्पेश. सीधे बल्ले से खेलना चाहते थे, विकेट कीपर से हुई है गलती. लॉन्ग शॉट पर बाउंड्री लाइन से बाहर. इस गेंद पर 22 के रूप से मिलेंगे 4 रन. ते नशिबाने देखील साथ दिलेले आहे श्री साई कसारा संघाला. बॉल बीट झाल्यानंतर देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. गणेश दावड थोडीशी चुका करतोय या मॅच मध्ये. अलॉंग द कार्पेट फटका आहे. फिल्डर आहेत अजय गवते. सॉफ्ट हँड फक्त बॉल अगदी अडवतायत साध्या सोप्या पद्धतीने आणि इथून बॉल फेकी होते. मिळते सिंगल. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न पुन्हा या चेंडूवरती झाला. धावा झाला टोटल 24 धावा. 24 धावा धावफलकामध्ये पाहायला भेटतायत. उर्वरित आपण पाहत आहोत 20 बॉल मध्ये हवाय आता 58 धावा. 20 चेंडू 58. रिक्वायर 100 थोडासा वाढत चाललाय कारण चौकार जरूर आलेत परंतु षटकारांची देखील गरज असेल. यस आता आपण तुर्तीच त्याच गोष्टीचं वर्णन केलं आणि आता येत आहेत षटकार. सागर बागडेच्या बॅटमधून आलाय षटकार. जी बात छेडलेली होती त्या बात अगदी आपण पाहायला गेलं तर त्याच गोष्टीला उधाण आलं होतं आणि षटकाराला. यावेळेस प्रत्युत्तर पहा. थोडस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉक ऑन होल्ड मध्ये बॉल. परफेक्ट यॉर्कर झाले. फर्निचर डिस्ट्रॉय. फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन आउट. चलो स्पीड अप करना है, समय में कॉपरेट करना है, फील्ड को जल्द से जल्द सजाना है. नए बैट्समैन रोशन सेलार सर 3 नंबर पर बैटिंग करने के लिए आए हैं. रन बने हैं 30 रन. मैडर्टी पावर प्ले के 2 ओवर समाप्त हुए. 1 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद पर कल्पेश को सफलता मिली जहां पर 16 रन बने आखिरी ओवर में कल्पेश की ओवर में.
स्ट्राइकर इन पर बैट्समैन संतोष राउत और गेंदबाजी ट्रैक पर मिडल में संतोष यानी संतोष टू संतोष राउत। चलो स्पीड अप करना है, 18 गेंदे 52 रन की जरूरत। नक्कीच आपण पाहत आहोत मित्रांनो, आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवस म्हटलं तर आभार मानण्याचा दिवस देखील असतो। अगदी आपण पाहत आहोत ज्या आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या आम्हाला सायकल मिळालेल्या आहेत त्याचे पुरस्कृत आहेत। आपण पाहत आहोत दिवंगत आदित्य लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ आम्हाला संदीपजी पवार साहेब यांच्याकडनं एक मालिकावीर साठी आम्हाला सायकल लाभलेली आहे, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत। संदीपजी पवार साहेब आमचा अगदी आपण आमचा आवाज जर ऐकत असाल तर आम्ही या कसारा प्रीमियर लीगच्या अंतर्गत आपलं मनपूर्वक आभारी आहोत। आपण दिलेली ही जे मोलाचं सहकार्य केले त्याच्याबद्दल आम्ही नेहमीच ऋणी राहू। त्याच पद्धतीने आपण पाहत आहोत अजून देखील या स्पर्धेच्या अंतर्गत आपण पाहत आहोत 2 सायकल आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत दुसरी जी सायकल आम्हाला मिळालेली आहे मालिकावीर साठी ते आम्हाला सन्माननीय नितेशजी भोईर साहेब तसेच भाऊजी फर्डे साहेब, दोन्हीही लाहेगावचे खेळाडू देखील आहेत आणि इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतील। त्या दोन्हीही मान्यवरांचं नितेशजी भोईर साहेब आणि भाऊजी फर्डे साहेब यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत। आपण केलेलं आम्हाला सहकार्य हे आम्हाला नेहमीच अमूल्य असेल आणि आम्ही आपल्याला देखील ऋणी राहू। यस इट इज फेअर डिलिव्हरी, यस जो निर्णय होता फेअर डिलिव्हरीचा निर्णय आला तडंपारकडनं। आणि पुन्हा एकदा वळूयात कॉमेंट्री बॉक्स कडे, तिथे आहेत शोएब शेख सर जी। थैंक यू सो मच सर। स्ट्राइकर इन पर संतोष राउत, इस बीच फुल टॉस नीचे है जगह और ये तोहफा था, तोहफा कबूल है, बैट्समैन आउट। त्याच पद्धतीने आपण पाहत आहोत मित्रांनो एकनाथजी डगळे सर, आपण कुठे असाल आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, आयोजकांशी संपर्क साधायचा। त्याच पद्धतीने आपण पाहत आहोत कसारा प्रीमियर लीग साठी ज्या चमचमत्या भव्यदिव्य ट्रॉफी आम्हाला मिळालेल्या आहेत। अगदी आपण पाहत आहोत ज्या कसारा प्रीमियर लीग साठी म्हणजेच आपण जे लीग फॉर्मॅट पाहत आहोत त्याच्यासाठी आम्हाला ज्या ट्रॉफ्या लाभलेल्या आहेत त्या आम्हाला मिळालेल्या आहेत, पुरस्कृत आहेत। भारतीय जनता पार्टी कसारा शहर अध्यक्ष सन्माननीय विनायकजी नारायण सावंत साहेब यांच्याकडनं आम्हाला सगळ्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला पुरस्कृत झालेल्या आहेत, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत। त्याच पद्धतीने जे नॉकआउटचे एसटी कॅटेगरी मधील जे सामने रंगलेले होते नॉकआउटचे ते आम्हाला जे चषक आहेत ते आम्हाला लाभलेले आहेत। सन्माननीय विनायकजी महादेव उबाळे साहेब यांच्याकडनं आम्हाला ते लाभलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। त्याच पद्धतीने मॅन ऑफ द शेवटच्या फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी जे चषक आम्हाला लाभलेले आहे पंढरीनाथ कैलासवाडी पंढरीनाथ राजारामजी उगळे साहेब यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अक्षयजी पंढरीनाथ उगळे साहेब यांच्याकडनं ते आम्हाला पुरस्कृत झालेले आहे, तर त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। आपण केलेले सहकार्य आम्हाला अमूल्य होतं, आम्ही नेहमीच आपले ऋणी राहू। धन्यवाद धन्यवाद। तसेच ऋतिक साठी चांगली अशी संधी आहे, एक षटकार मारल्यास आपणास सुनील उबाळे यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल। थैंक यू सो मच सर हर्षल सर। 3 गेंदें हो चुकी है, बड़ा विकेट जहां पर संतोष राउत आउट हुए, नए बैट्समैन ऋतिक थालवे नॉन स्ट्राइकर इन पर है। स्ट्राइकर इन पर रोशन सेलार सर 31 रन 2 विकेटों के नुकसान पर बिल्कुल सम्मान दिया। यॉर्कर गेंद थी, हल्के हाथों से बॉटम हैंड का इस्तेमाल किया, पुश किया, सिंगल प्राप्त हुई। 1 रन के चलते स्कोरबोर्ड सरकता जा पहुंचा 32। अब काफी मुश्किल होता हुआ ये रन चेज, 14 गेंदें 50 रन की जरूरत है। अंतिम 2 गेंदें शेष संतोष गेंदबाजी ट्रैक पर। इस बीच काफी उछाल था और स्कूप कर दिया, बैट्समैन आउट है, आउट करार दिया है, यानी बल्ला बैट से टकराया था, उसी के चलते ऋतिक साल्वे की पारी हुई खत्म और 32 रन पर तीसरा झटका लगता हुआ। अंतिम गेंद शेष है और अब काफी मुश्किल, क्योंकि 13 गेंदें जीत के लिए 50 रनों की जरूरत।
बहुत मुश्किल होगा। दो विकेटें प्राप्त हुई है इस ओवर में। संतोष धर्मवीर चषक शाहपुर में बेस्ट बॉलर का खिताब इनको मिला था। संतोष गेंदबाजी ट्रैक पर है। 5 गेंदे 2 रन बने हैं, 2 विकेटें। इस बीच ऑन साइड में खेल लिया। शॉर्ट फाइन लेग में एक फील्डर तैनात है। थोड़ा फंबल हुए पर सिंगल प्राप्त होती हुई। सिंगल के चलते रनों की संख्या 33 रन 33। अब 12 गेंदे और जीत के 49 रन। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज असेल। इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। गणेश धावर सर कुठे असतील, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। त्याचपूर्वी जाऊया यथोचित मान सन्मानाकडे। मायेचे उद्गार शाल व पुष्प देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान केले जाईल। जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी मान्यवरांकरिता धन्यवाद। हे करून नका सध्या गर्दी स्टेजवरती काहीच गर्दी नाही करू। चलो गणेश धावर सर, आपने जुड़ना है कॉम्बॉक्स से। चलते एक बिग फाइट, बड़ा मैच। 2 टीमें आपस में टकराती हुई नजर आएगी। ये बहुत बड़ा मैच और ये 2 बैट्समैन। धन्यवाद। तसेच विजयजी भरसट साहेब यांचा देखील इथे